मित्रांनो, आजचा विषय आहे आयुष्यातील 25 वर्षे झोपेतच जातात. काय ते बघू. आपलं आयुष्य 75 वर्ष असेल तर साधारणपणे त्यातील 25 वर्षे तर झोपेतच जातात. हे ऐकून तुम्हाला जरा अस्वस्थ वाटले, पण इतकी वर्षे तुम्ही झोपला नाहीत तर तुमची 75 वर्षे जगू शकणार नाही. तर तुम्ही 75 वर्षे जगू शकणार नाही. बाप. माणसाने इतकी झोप मिळाली नाही तर शारीरिक किंवा मानसिक विकार जडण्याची भीती असते. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण जगातील फक्त 50% लोक पूर्णपणे निद्रेच्या स्वाधीन होतात. जवळपास 36% लोकांना शांतपणे झोप लागतच नाही. नवजात बालके 16 ते 18 तास झोपतात. वाढत्या वयाबरोबर झोपेचे प्रमाण कमी होत जाते. अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ स्टाईल डिसिजनने केलेल्या एका पाहणीत आढळले आहे की मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. 3 ते 11 महिने वयोगटातील मुलांना 14 ते 15 तासाच्या झोपेची आवश्यकता असते. ती फक्त 12.5 तासच झोपतात. टीव्हीमुळे अमेरिकेत 69% मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. जगातील 18% लोक झोपेत चालतात. झोप लागल्यावर शरीराचे नियंत्रण मेंदू करतो. काही लोक तर झोपेतच चक्क डोळे उघडे ठेवून चालतात. पुढे बघूया मित्रांनो. खातात, आंघोळ करतात, कपडे बदलतात, वाहन चालवतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. आणखीन एक मुद्दा आहे मित्रांनो, बघूया. संध्याकाळी रडल्यास वजन कमी होते. आशिया 1च्या अभ्यासातील निष्कर्ष काय ते बघूया. तणाव असताना रडल्यास शरीरातील टॉक्सिन कमी होतात. तुम्ही हळवे असाल, तुम्हाला चटकन रडायला येत असेल तर मुळीच वाईट वाटून घेऊ नका. कारण एका अभ्यासानुसार रडण्याने वजन कमी होण्यास मदत होते. व्हेरी गुड. आशिया 1मध्ये आलेल्या एका अभ्यासक्रमानुसार मनसोक्त रडण्यामुळे वजन कमी होते, पण स्वतःच्या भावना मनात साठवून ठेवल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. बायोकेमिस्ट विल्यम्स के यांनी अभ्यासात असे नमूद केले आहे की तणाव असताना रडल्यास शरीरातील टॉक्सिन कमी होतात. तेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा जास्त फॅट राहत नाहीत. तणावामुळे शरीरात तयार झालेले हार्मोन्स रडल्यामुळे शरीरात राहू शकत नाहीत. शरीरात साचलेले हार्मोन्स रडण्याच्या क्रियेमुळे मुक्त होतात. रडल्यामुळे वजन कमी होण्याचा इफेक्ट खऱ्या अश्रूमुळे दिसून येऊ शकतो. तुम्ही खोटे रडलात तर वजन कमी होणार नाही. तसेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत काळ रडण्याला उत्तम असतो. या काळात रडल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. कॉर्टिसोल तयार होण्यापासून देखील रोखता येते. त्यामुळे पुढच्या वेळी रडायला आले तर अश्रू अडवू नका. रडत आहात म्हणून लाजू नका. तुम्ही तुमच्या भावनांना वाट करून देणे तुमच्या भावनिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असते. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.